आज आपण बनवत आहोत नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड। तर इथे एक वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे। तर ती धुवून स्वच्छ करून आपल्याला एका कुकरमध्ये घ्यायची आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 6 वाट्या असं पाणी घेतलेलं आहे मी। पाणी थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे, आमटीला पण काढता येईल आणि थोडासा कलर येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकलेली आहे। तर 3 ते 4 शिट्ट्या आपण देऊन घेतलेल्या आहेत। मस्त डाळ शिजलेली आहे आपली आणि पाणी पण काढून घेतलेलं आहे मला आमटीला। तर इथं आपण चाळणीनं डाळ आपण गाळून घेऊ आणि तिथे 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे। तुम्ही साखरेचे पण बनवू शकता, पण गुळाची आमच्या इथे जास्त आवडतात पुरणाच्या पोळ्या किंवा दिंड बनवलेले, तर मी गूळ टाकत आहे। तर असं आपल्याला कमी गॅसवर पुरण शिजून घ्यायचं चांगलं। थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे बघा। पुरण आपलं तयार आहे। इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ आपलं नॉर्मलच आहे, चपातीचं जसं पीठ असतं तसंच पीठ लावून घेतलेलं आहे मी। आणि त्याचं आपल्या छोटीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला पुरण टाकायचं आणि ह्या आकाराचे आपल्याला अशी दिंड बनवायचे आहेत। आणि हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे ते साईडला पाणी ठेवलेलं आहे, पाणी पण उकळलेलं आहे आपलं। त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण आपल्या तेल टाकल्याच्यानंतर दिंड किंवा आपण जे बी उकडणीचा पदार्थ बनवतो ते चिटकत नाही, त्यासाठी आपले दिंड तयार आहेत।